आणि सोलापूरमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केलेत। आज सोलापूरमध्ये राहुल गांधी सभा घेणार आहेत, तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांची सभा होते। मोडनिंबा इथे शरद पवार यांची धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडेल, तर प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी सोलापुरात होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे। या दोनही नेत्यांचा आजचा दौरा कसा असेल याबद्दल अधिक माहिती सांगतात आमचे प्रतिनिधी आफताब शेख। सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांसाठी आज महाविकास आघाडीतील दोन दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा सोलापूर जिल्ह्यात पार पडणार आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरदचंद्र पवार यांची आज मोडणीम येथे सकाळी 11 वाजता सभा पार पडेल। त्यानंतर मोहोळ येथे भाजपचे नेते संजय क्षीरसागर यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातल्या प्रवेश कार्यक्रमाला देखील शरद पवार उपस्थिती लावणार आहेत। त्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे देखील जाहीर सभा घेणार आहेत। त्यासाठी सोलापुरातल्या या एक्झिबिशन ग्राउंडवरती भव्य अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। संध्याकाळी 4 वाजता राहुल गांधी यांचं याच एक्झिबिशन ग्राउंडवरती आगमन होणार आहे आणि ते राहुल गांधी जे आहेत प्रणिती शिंदे यांच्यासाठी या ठिकाणी सभा घेत आहेत। राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते जे आहेत ते सोलापुरात आज हजेरी लावणार आहेत। तर दुसरीकडे माढ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी सभांचा धडाका लावलेला आहे। एकूण 6 सभा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार खुद घेणार आहेत। त्याची पहिली सुरुवात आजपासून होते। पहिली सभा मोडणीम येथे सकाळी 11 वाजता पार पडणार आहे। खरं तर सोलापूरचं तापमान गेल्या मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। त्यातच राजकीय नेत्यांच्या सभा आजपासून जोर धरणार असल्याकारणानं राजकीय वातावरण देखील आता वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अय्यूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।